तर जे महाराष्ट्र भावांनो, बघा आजचा मी जो टॉपिक घेऊन आलोय तो खूप वेगळा टॉपिक आहे. तर बघा आपण काय करतोय, की प्रत्येक महिन्याची पी-डी-एफ म्हणजे अशा प्रकारची पी-डी-एफ आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे रविराज देसाई. ते तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे. त्याच्यामध्ये बाबा मी तुम्हाला दररोज एक पी-डी-एफ देतोय, आठवड्याची पण देतोय आणि महिन्याची पी-डी-एफ आहे. बघा हे मोस्ट वॉन्टेड एस-एस-सी जी-डी झालं, पोलीस भरती झालं, वनरक्षक भरती झालं, या रिलेटेड तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. तर बघा आता ही पी-डी-एफचा आपण अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला शिकवतोय. जर पी-डी-एफ हवी असेल तुम्हाला तरी तो कमेंट करू शकता पी-डी-एफ म्हणून. तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करेन. बघा आता प्रश्न असे आपले वन लाइनरमध्ये आहेत. 3 प्रकारात आहे. वन लाइनर आहे, परत एम-सी-क्यू टाईपमध्ये येणार आणि थिअरी टाईपमध्ये पण येणार. तसंच ही भाषा तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा भेटू शकते. आता हिंदीमध्ये भेटायचं कारण काय त्याचं, की बाबा हिंदीमुळं कसं झालं, रेल्वे झालं, बाकीच्या एक्झाम हिंदी भाषेतनं पण विचारल्या जातात. त्या रिलेटेड आपण ह्याचा अभ्यास करणार. आता बघा सिंपल, तुम्ही जास्त विचार करायचा नाही, की बाबा हे पी-डी-एफचा उपयोग कसा करायचा तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही पी-डी-एफ घेतली समोर, ठीक आहे. मी आज तुम्हाला थोडं सांगेन, की ह्या पी-डी-एफचा वापर तुम्ही नीट करत नाही. आता बघा जस्ट की इथं काय लिहिलंय, इथं लिहिलेलं आहे बघा ISSF, ठीक आहे. त्याच्यामध्ये विश्व चषक 2026 मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कुणी जिंकले. आता ते आहे बाबा बघा, ते आपलं आहे ईशा सिंग, ठीक आहे. ईशा सिंग, ठीक आहे. त्यांनी काय जिंकले रे, 25 मीटर पिस्तूल नेमबाजीमध्ये त्यांनी हे जिंकले. पण बाबा हे नक्की ही जी स्पर्धा आहे ती कुठं झाली होती रे, ते तुम्हाला जरा लक्षात करावं लागेल, ठीक आहे. चायना मध्ये ही स्पर्धा झाली होती. तर हा पहिला इम्पॉर्टंट झाला तुम्हाला. मला असं वाटतं की हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो मी ह्याचं नोट डाऊन केलं एका साईडला. बाबा आरबीआय, बरोबर, आरबीआय. तर आरबीआय कोणत्या प्रकारच्या नोटा चलनात आणण्याचा विचार करते, तर या पॉलिमर रिलेटेड ते चर्चा करते, ठीक आहे. तुम्हाला हे समजलं. पण बाबा आरबीआय काय आहे, ठीक आहे. आरबीआय पण माहिती पाहिजे तुम्हाला. तर बघा थोडं आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात हिला. तर ही 1 एप्रिल 1935 हिचं हे झालं होतं, उद्घाटन म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. सिंपल. तुम्हाला दुसरा क्वेश्चन इम्पॉर्टंट वाढला, तुम्ही दुसरा लिहिला, ठीक आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून मरणोत्तर डँग, ठीक आहे, पदकाने सन्मानित करण्यात आलेल्या भारतीय शांतता सैनिकपैकी एक कोण होते, चला ठीक आहे, हरभजन सिंग होते. आता हे फक्त पाठ केलं कारण मला हा एवढा इम्पॉर्टंट नाही वाटला. मी फक्त ठीक आहे डोळ्याखालनं काढला बाबा हरभजन सिंग आहे, मी जास्त काय ह्याचा विचार केला नाही. मग त्याच्यानंतर 2025 सालच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार कुणाला देण्यात आला. मी आता बाबा वनरक्षकची तयारी करतोय, पोलीस भरतीची तयारी करतोय, मी एवढं विचार करणार नाही. पण हां, जर माझा बाबा एस-एस-सी जी-डीची तयारी करतोय मी, ठीक आहे, एस-सी जी-डी तयारी करतो, तर मी लक्षात ठेवणार की मेजर अभिलाषा पराग, ठीक आहे, मेजर अभिलाषा पराग. मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवणार. मग त्याच्यानंतर समजा की ह्याची सुरुवात आहे ती 2016 मधून झाली होती, ठीक आहे. ह्याची जी पुरस्कार द्यायची सुरुवात आहे ती 2016 मधून झाली. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला पुरस्कार कुणाला दिला तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की पहिला कुणाला दिला, ठीक आहे. जर एस-सी-जी-डी तयारी करत असेल तर तुम्हाला पहिला पण पुरस्कार माहिती पाहिजे की कुणाला देण्यात आला होता. त्याच्यानंतर कोणत्या राज्याच्या पोलिसांना पोलीस ध्वज प्रदान करण्यात आले होते, ते होतं सिक्कीम पोलीस, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय स्पर्धा आयोगचे पहिले अध्यक्ष कोण होते ज्यांचे निधन झालेले आहेत. तर बघा आता सध्या असं कुणाचं निधन झालंय रे, की बाबा जे पहिले अध्यक्ष होते CCI, तुम्ही जर न्यूज बघत असेल तर ह्याची तुम्हाला इथं न्यूज तर येणारच आहे. पण तुम्ही जर न्यूज बघत नसेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की रवनीत कौर, ठीक आहे, जे रवनीत कौर आहेत ते सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, रवनीत कौर आहेत. आणि जे निधन झालं ते धनेंद्र कुमार होते. हे इम्पॉर्टंट. तुम्ही ह्याच्यावरून काय कळलं की धनेंद्र कुमार यांचं निधन झालं, कारण निधनवरती पण प्रश्न विचारला जातो. आणि जे रवनीत कौर आहेत ते सध्याचे भारतीय स्पर्धा आयोगचे अध्यक्ष आहे. जर प्रश्न आला बाबा तुम्हाला की भारतीय, ठीक आहे, स्पर्धा आयोगचे अध्यक्ष कोण आहेत, ठीक आहे, स्पर्धा आयोग अध्यक्ष, असा पण प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही काय करणार, ह्या रिलेटेड थोडंसं हे पाठ करणार. त्याच्यानंतर चाचणी दरम्यान स्फोट झालेल्या ब्ल्यू ओरिजिन, बाबा ब्ल्यू ओरिजिन काय आहे, ब्ल्यू ओरिजिन अवजोडचे नाव काय होते, तर न्यू ग्लेन होता. आता हे सध्या ट्रेंडिंग टॉपिक होता, बरोबर ना. जे ब्ल्यू ओरिजिन आहे ते काय आहे नक्की, बाबा हे ब्ल्यू ओरिजिन आहे ती एक कंपनी आहे, ती प्रायव्हेट कंपनी आहे. आता तुम्ही हे तर नाव ऐकलं असेल की बाबा जेफ बेझोस, ठीक आहे. हे खूप मोठं म्हणजे नाव आहे, सगळ्यांना माहिती असेल की हा एका काळातला अमीर आदमी पण होता, खूप पैशावाला आदमी आहे, त्याची ही कंपनी होती. तर ब्ल्यू ओरिजिन ही अमेरिकेतली कंपनी आहे आणि त्याचं काम काय असतं माहिती आहे का,
की आपण कसं जातो फिरायला, तसंच ते पर्यटन झालं, अंतराळ झालं, रॉकेट बनवणं झालं, हे त्याची कंपनी काम करते ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे. तर बघा नवीन ग्लेन रॉकेट, तर लक्षात ठेवायचं हे ग्लेन रॉकेट स्फोट झाला होता ह्याचा, तर हा एक खूप चर्चेतला पार्ट होता त्या साईडचा. सो जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करताय तर हा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. तर बाबा बघा आता 2026ची स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा कोणी जिंकली? तर बघा हे श्रेय पारिक आहे. म्हणजे काय असं माहिती का, स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा कोणी जिंकली? आता ही जी स्पर्धा आहे तुमची ती अमेरिकेत होती. ठीक आहे, लक्षात ठेवायची अमेरिकेत होणारी स्पर्धा आहे. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात कारण थोडा हा इम्पॉर्टंट आहे. तर श्रेय पारिक तुम्हाला लक्षात ठेवायचे नाव का असं मला सांगतो की ह्यांनी काय केलंय, ह्याचं काय समजा तुम्हाला इंग्लिशचे वर्ड सांगणार आणि तुम्हाला त्या स्पर्धेत जिंकायचं असतं. म्हणजे खूप स्पीडने असे प्रश्न नाही का, इंग्लिश लिहा, टाईप करा, असं कसा करा, मग त्याच स्पर्धेत ते जिंकलेलं आहे. ठीक आहे बाबा, जागतिक दूध दिन. ठीक आहे बाबा, हे जे दूध दिन आहे, ठीक आहे, जागतिक दूध दिन, ते किती तारखेला बघतो रे? 1 जूनला. ठीक आहे, 1 जूनला. मग बाबा आपण जर समजा वनरक्षकची तयारी करतोय, बरोबर, जर वनरक्षकची तयारी करतोय तर बाबा वन दिन कधी आहे रे जागतिकवाला? जागतिक वन दिन तो 21 मार्चला असणार. मग ह्या तुम्हाला नोट्स काढायच्यात एका पानावरती, बरोबर. तसंच ठीक आहे बाबा, आरबीआय आणि स्टेट बँक व्हिएतनाम झालेल्या साम्राज्य कराराचा मुख्य उद्देश काय होता? तर बघा डिजिटल पेमेंट, आर्थिक प्रोत्साहन देणे. फक्त हे पाठ करण्यासारखं आहे, ह्याला काय नोट डाऊन तुम्ही करायची गरज आहे का? नाही, नोट डाऊन करण्यासारखं त्यामध्ये काही नाही आहे की बाबा आरबीआय आणि स्टेट बँक म्हणजे काय की व्हिएतनाम आणि भारतामधले संबंध वाढणार, पर्यटनांना खूप सोयीस्कर जाऊ शकतं, तर त्याचं ॲक्च्युली ह्याचं काम आहे. ठीक आहे बघा, पेमेंट QR कोड आणि आधारित सीमार हे दोन्ही एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत की भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल पेमेंट रिलेटेड काही चर्चा चालू आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर. बाबा ऑपरेशन सिंदूर, ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर बाबा काय, आता ही काहीतरी आपल्या चर्चेत होती गोष्ट. तर ऑपरेशन सिंदूर काय झालं होतं रे, जे पहलगाम, ठीक आहे, पहलगाम अटॅक झाला होता आपल्यावरती पहिला, तर पहलगाम अटॅकचा हा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर गेलं होतं. तर आपल्या इथे किती लोक पहलगाम अटॅकमध्ये हे झाले होते तुम्हाला माहिती आहेत का? तर बघा, ओके, मी एकदा 26 नागरिक ह्याच्यात मारले गेले होते. त्या कारणामुळं आपले माननीय नरेंद्र मोदी आपले माननीय नरेंद्र मोदी यांनी ही ऑर्डर देऊन म्हणा, आता तुम्ही न्यूज चॅनल बघत असेल की तिथं खूप साऱ्या काही गोष्टी होतात, तर त्या गोष्टीनुसार की त्यांचं म्हणणं आहे की ऑपरेशन सिंदूर हे घडलं होतं. पण हे ऑपरेशन सिंदूर कधी घडलं त्याची तारीख लक्षात ठेवायची तुम्हाला. ऑपरेशन सिंदूरची तारीख, त्यामध्ये दोन्ही ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हे दोन्ही कधी घडले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाबा ह्या ऑपरेशन सिंदूरवरती 2 जणांनी पुस्तकं लिहिली आहेत, जनरल अनिल चव्हाण आणि राजनाथ सिंह. ठीक आहे बघा, ह्यांनी 2 पुस्तकं आलेली आहेत, ती म्हणजे राजनाथ सिंह, ठीक आहे, राजनाथ सिंह आणि अनिल चव्हाण. ठीक आहे, अनिल चव्हाण. मग हे इम्पॉर्टंट राहणार कारण बुक रिलेटेड प्रश्न विचारला जातो की बाबा ऑपरेशन सिंदूर CDS मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले, तर जनरल अनिल चव्हाण. ऑपरेशन सिंदूरवरील स्मरणिका पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर संरक्षण मंत्री. ठीक आहे, डिफेन्स मंत्री म्हणू शकतो आपण याला, राजनाथ सिंह आहेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात राहील की बाबा संरक्षण मंत्री कोण आहे भारताचे, तर ते तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे की राजनाथ सिंह. तर तसंच की पहिले खडक धरण बघा नदीवर बांधले, ते म्हणजे सिंधू नदी. ठीक आहे, जे खडक धरण होतं ते कुठल्या नदीवर बांधलंय? ते सिंधू नदीवर बांधलेलं आहे. त्याच्यानंतर बाकीचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की बाबा केंद्रशासित प्रदेशावरती कुठलाही प्रश्न आला, ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशावरती प्रश्न आला जसं की बाबा आर्थिक विकास क्षेत्र म्हणजे सेज, ठीक आहे, याला सेज म्हणतात, लक्षात ठेवा सेज, ते पद्दुचेरीमध्ये डेव्हलप केलेले आहेत, जेणेकरून काय होणार की जे पर्यटन आपल्याकडे येणार त्यांचं आपल्याला इथं भारताचा पण व्यापार वाढणार आहे, पर्यटनांचं येण्याचं काम वाढवण्याचं काम इथं पद्दुचेरीमध्ये झालं. आणि हे पहिलं पालिकेद्वारे विकसित केलेलं सेज प्रदेश, म्हणजे सेजचा अर्थ काय असतो? विशेष आर्थिक क्षेत्र. ठीक आहे, विशेष आर्थिक क्षेत्र. त्याच्यानंतर बघा NFHS, बघा NFHSचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. ठीक आहे, जर समजा एखाद्याने आलं बाबा NFH, तर बघा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे ह्याचा फुल फॉर्म राहणार आहे काय? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. तर NFHचा तुम्हाला फुल फॉर्म विचारू शकतात, तर तुम्हाला ते सुद्धा माहिती पाहिजे. तर 6.79 ही तुमची हे राहणार आहे की एवढी लोकांची सध्या समावेश होता. ठीक आहे, 1 जून 2026 पासून
18वा रेल्वे झोन कोणता? आता बघा रेल्वे एक्झामसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा 1 जून 2026 पासून ठीक आहे दक्षिण किनारा रेल्वे हा नवीन 18वा झोन ह्याच्यामध्ये ऍड होते. तर सध्या करंटमध्ये सध्या हे चालू आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ठीक आहे तर बघा सिंगापूर ठीक आहे बघा सिंगापूर ओपन 2026 पुरुष विजेते पटवणारी पहिली भारतीय जोडी कोण आहे? पण बाबा हे सिंगापूर ओपन ऍक्च्युली कशा रिलेटेड आहे रे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर ह्याची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा हे बॅडमिंटन रिलेटेड आहे. तर कधी कधी काय विचारलं जातात की बाबा सिंगापूर ओपन 2026 स्पर्धा झाल्या त्या कोणत्या खेळाशी निगडीत होत्या? तर तुम्हाला लगेच टिक झालं पाहिजे बॅडमिंटन. चला बाबा WHO ठीक आहे WHO विशेष पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर बाबा शेह मोहसेन अली जिंदगी MN असं काहीतरी नाव आहे. चला पण बाबा W काय आहे रे? WHO काय आहे कुणाला माहिती आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कधी नाव ऐकलंय? तुम्हाला माहिती नसेल की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे. पण बाबा हिची जी स्थापना झाली ती 7 एप्रिल 1948 ला झाली होती. आणि बाबा जो हा 7 एप्रिल दिवस आहे तो खूप स्पेशल आहे. बघा तुम्ही 7 एप्रिल कशासाठी सेलिब्रेट केला जातो कुणाला माहिती आहे? 7 एप्रिल ओके कोणाला माहिती नसेल तर 7 एप्रिल कशासाठी? योगा दिवस, आरोग्य दिन कशा रिलेटेड आहे? आता ते तुम्ही पाठ करा की बाबा 7 एप्रिलचा मेन दिवस काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा जी प्रधानमंत्री ठीक आहे स्वनिधी योजना करण्यात आली ती कधी होती रे? 1 जून 2020 मध्ये. म्हणजे बाबा 4-5 वर्ष आधीच पण जून महिन्याचे आपण PDF मध्ये घेतलेलं आहे की बाबा प्रधानमंत्री स्वनिधी योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? ती म्हणजे जून 2020 मध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर मे 2026 मध्ये भारताचे एकूण GST संकलन किती होते? 1.94 लाख कोटी. पण बाबा GST म्हटलं नक्की GST याचा फुल फॉर्म काय असतो रे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ठीक आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बाबा जी GST आहे त्याची GSTची स्थापना कधी झाली होती? 1 जुलै 2017 ठीक. ह्या दोन गोष्टी तर तुम्हाला GST रिलेटेड 100% माहिती पाहिजे ते तुम्हाला पाठ करायचे या PDF द्वारे. त्याच्यानंतर प्रसिद्ध सुमन कल्याणपूर ठीक आहे सुमन कल्याणपूर. आता हे बऱ्यापैकी कुणाला माहिती नसेल सुमन कल्याणपूर ठीक आहे. बघा हे जे सुमन कल्याणपूर आहे ते नाव काय आहे रे? बाबा सुमन कल्याणपूर आणि खूप चांगली चांगली गाणी गायलेली आहेत. तर ती तुम्हाला मी गाणी दाखवतोय ठीक आहे. बघा नाना करते प्यार हो गया रे हे तुम्ही गाणं ऐकलं असेल. त्याच्यानंतर आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे ऍक्च्युली 2 गाणी ही तिची लई हिट गाणी आहेत. तर त्याच्यामुळं ठीक आहे त्याच्यामुळे ही ज्या 2 गाणी मी तुम्हाला आता ऐकवली माझा काय एवढा आवाज चांगला नाहीये तर ही गाणी पण कुणी गायलेली? सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आहे. तर जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? आता सायकल दिन तर विचारणार नाही बऱ्यापैकी तर तुम्ही सोडून द्या हा टॉपिक. UPI बघा UPIचा फुल फॉर्म खूप सारा युनिफाईड ठीक आहे पेमेंट. तर बाबा युनिफाईड पेमेंट आणि एक मिनिट मी तुम्हाला कन्फर्म करतो. ओके सॉरी युनिफाईड पेन्शन स्कीम ओके सॉरी हे मला माहित नव्हतं सॉरी माझ्याकडनं चूक झाली. ओके UPI ओके सॉरी युनिफाईड पेन्शन स्कीम. तर बघा हे UPS झालं. हे UPS मध्ये ठीक आहे आणि UPI मध्ये ठीक आहे मला वाटतंय की पेमेंट ऍक्च्युअली मी सॉरी विसरलो यार खूप सोपा प्रश्न विचारलो. पण हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संस्थेद्वारे चालले जाते. तर बाबा UPI आणि NPCLचा संबंध काय आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे NPCL रिलेटेड. तर जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी झाला? तो 31 मे ला झाला होता. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके अशा खूप आपल्या PDF आहेत ज्या तुम्हाला मी देईनच. आपल्या बघा जसं की संविधानाच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती करली जाते. म्हणजे काय रे? एक प्रकारे की हा बघा वकिलाच्या व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे काय केले रे? वकील वरून ठीक आहे डायरेक्ट सर्वोच्च ठीक आहे न्यायाधीश ठीक आहे हा सर्वोच्च न्यायाधीश बनू शकतो. म्हणजे ह्याचा ऍक्च्युली वकीलवरून सर्वोच्च न्यायाधीश बनू शकतो. तो कोणता कलम आहे रे? 124(2) ठीक आहे. आता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या एक्झामसाठी. कारण की हा कलम आता जस्ट की आतापर्यंत 2 वेळा घटना घडलेल्या आहेत बरोबर. तर 2 वेळा घटना घडलेल्या आहेत ठीक आहे.
तर बघा आपली जी पहिली होती, ठीक आहे, जी पहिली होती ती बाबा इंदू मल्होत्रा, ठीक आहे, इंदू मल्होत्रा, ते 2018ला झाले होते असे. आणि जे दुसरे झालेले आहेत, ठीक आहे, जे व्ही मोहना, ठीक आहे, दुसरे झाले जे व्ही मोहना, ठीक आहे. ह्या कलमचा वापर, कलम म्हणजे घोषित आहे, कलमचा काही ह्याच्यात नाहीये, पण वकीलवरून डायरेक्ट सर्वोच्च न्यायाधीशाची यांना पदवी भेटलेली आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की आर्थिक विकास 2025 मध्ये भारताच्या सागरी निर्यातीचे मूल्य किती होते ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा जसं की मृदा शेतकरी वीर पुरस्काराने सन्मानित झालेले शेतकरी कोणत्या राज्याचे आहेत, ते तमिळनाडूचे आहेत. मग हे वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा देईन, ठीक आहे. आता ही PDF जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, ठीक आहे, ही PDF आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे, खूप सारे आहे जून महिन्यात. तर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 12 मंथची अशी PDF करत गेला, ठीक आहे, 12 मंथ, ठीक आहे, जर अशी तुम्ही 12 मंथची PDF वाचत राहिला तर करंट अफेअर मध्ये तुमचा कधीच मार्क जाणार नाही. लक्षात ठेवा, करंट अफेअर्समध्ये मार्क जाणार नाही. कारण आपण काय करतो याच्यामध्ये की बाबा डेली, ठीक आहे, डेली PDF देतोय, ठीक आहे, डेली PDF देतो. ही वाली मी जी आत्ता वाचत होतो, समजा एखाद्या व्यक्तीचं काय असतं म्हणजे का, रोज रोज PDF वाचायची नसते त्याला, ठीक आहे, तर रोज रोज वाचायची नसते, तर तो काय करतो, ज्याला रोज रोज वाचायची नाही तो काय करतो, आठवड्याला वाचतो, ठीक आहे, आठवड्याला वाचतो. मग मी काय केलं रे बाबा, ही जी डेली PDF आहे ना, ही डेली PDFची डायरेक्ट ह्याच्यामध्ये, ठीक आहे, ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे ही डेली PDF तुम्हाला आठवड्याला पण भेटणार. समजा म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे 5 दिवसाचं काय असेल ते करंट अफेअर मी आठवड्याला दिले. म्हणजे बाबा तुम्हाला काय काय भेटणार बघा, दिवसा भेटणार. म्हणजे महिन्याचे 30 दिवस असतात, तर तुम्हाला 30 PDF भेटणार त्याचे वेगवेगळे. समजा एखादा व्यक्ती असतो की त्याला आठवड्याला पाहिजे की बाबा दिवसाचा नाही आवडत त्याला, तर आपण काय केलंय की आठवडा, म्हणजे आपले आठवडे किती असतात रे, महिन्याला 4 असतात, ठीक आहे, तर मग वीकली 4 भेटणार तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे ह्याच PDF वेगळ्या काय भेटणार नाही. जे दिवसाचे PDF आहे त्या मर्ज करून त्याला प्रॉपर आठवड्यात देणार. पण एखादा व्यक्ती आळशी असतो, त्याला मंथली हवी असते, काय असते, मंथली, ठीक आहे. तर मंथलीवाली काय करणार, मंथलीवाली मग आपण एकच PDF मंथली देणार, काय देणार, एकच PDF महिनी देणार, ती जूनची, ती मी आत्ता वाचवत होतो. पण जो व्यक्ती डेली करणार ना, डेली, त्याला वन लाइनर पण दिसणार, क्यूज, ठीक आहे, म्हणजे MCQ टाईपमध्ये पण कसे प्रश्न विचारले जाते ह्या रिलेटेड पण आपण त्यात माहिती देतोय. तर बऱ्यापैकी माझा एक ॲप्लिकेशन आहे रविराज देसाई, तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामधून हे सगळे PDF अभ्यास करू शकता, जे आतापर्यंत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये झालेलं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा, वहीच्या नोट्स काढा. जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतील तर तुम्ही इथे कमेंट करा की सर आमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही आमच्यासाठी जो करंट अफेअरचा फाईलचा कोर्स आहे तो फ्रीमध्ये द्या. तर मी सुद्धा तुम्हाला द्यायला तयार आहे. जर एखादा फक्त म्हणा की सर मला अशी अशी अडचण आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला मी माझ्याकडून हा कोर्स करंट अफेअर्सचा मी फ्रीमध्ये देईन. चला, जय महाराष्ट्र.